सकाळची पहिली बातमी. स्तब्ध झालो. कारण ज्या नेतृत्वाने या बीड जिल्ह्याला एक नवीन ओळख देण्याचा प्रयत्न सुरू केला होता आणि नवीन आकांक्षेने नवीन भरारी घेण्यासाठी बीड जिल्हा उत्सुक होता. या 26 जानेवारीलाही दादांची वाट पाहिली, पण दादा व्यस्त असल्यामुळं दादांनी यावेळेस दुसऱ्या बाबासाहेबांना पाठवून बीडचं ध्वजारोहण पूर्ण केलं. आणि आजच्या ज्या बातमीनं मन खिन्न झालं. काही लोक प्रतिष्ठेवर म्हणजे खुर्चीवर प्रतिष्ठा मिळवतात, पण काही म्हणजे दादासारखी लोक त्या खुर्चीला प्रतिष्ठा प्राप्त करून देतात. आपल्या कर्मठ, आपल्या स्पष्ट वक्तेपणा, आपली जी कामाची लकब आहे ना, त्याने दादा हे महाराष्ट्राला प्रसिद्ध होते. म्हणजे महाराष्ट्राला नाही, सगळ्या भारतातच प्रसिद्ध होते. पण विशेष करून ज्या पद्धतीने यावेळेस त्यांनी बीडचं पालकत्व घेतलं आणि बीड जिल्ह्यात जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला सुधारण्यासाठी दादा स्वतः पुढे आले आणि दादांनी या बीडचं पालकत्व घेऊन या बीड जिल्ह्याच्या मातीला नवीन ओळख देण्याची संकल्पना रचू लागली. सगळेच आनंदी होते, सगळेच. कारण की ज्या पद्धतीनं रूपरेषा आखत चालल्या होत्या आणि ज्या पद्धतीने विकास कामाचा झपाटा आमच्या बीड जिल्ह्याला मिळत होता ना, त्यामुळे प्रत्येकाला वाटत होतं की दादांकडे कैफियत मांडली की दादांच्याकडे प्रश्न निवारण होतात. दादा ते जातीनं सोडवतात. दादा हे प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचं काम असल्यासारखं इन्व्हॉल्व्ह होऊन काम करतात आणि ते म्हणलेही होते बीडला बारामती करायचंय. पण सगळं थक्क होऊन गेलं. अशीच थक्क होणारी एक बातमी 3 जून रोजी आम्हाला मिळाली होती. तत्कालीन केंद्रीय मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री असणारे आणि बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असणारे गोपीनाथरावजी मुंडे साहेब, अशीच त्यांची ही सकाळी मिळालेल्या बातम्या. आणि या दोन्ही घटना म्हणजे ही त्या घटनेनंतर ही बीड जिल्हा शून्य झाला आणि आज अजितदादांच्या अकाली निधनाची बातमी मिळाली त्यानंतरही सगळा बीड जिल्हा हा शून्य झाला, खिन्न झाला. काय माहितीये की बीड जिल्ह्याच्या नशिबाला असंच लिहिलंय काय? जेव्हा काहीतरी प्रगतीची संकल्पना बांधली जाते, जेव्हा काही प्रगतीचा आलेख निर्माण होतो आणि या आलेखाच्या संदर्भातून जेव्हा व्यापकता वाढू लागते ना, तेव्हाच अशा पद्धतीचा काळ घात घालतो. खऱ्या अर्थानं हा घात सामाजिक परिकल्पनेवर कुठंही आधारलेला म्हणजे कुठंही थारा देणारा नाही. पण मन खिन्न झाले. सकाळपासून बोलावं म्हणून अनेक वेळेस विचार केला, पण मनच तयार होत नव्हतं. कारण की असंख्य प्रश्न मनात भरलेले आहेत आणि दादांसमोर हे विषय मांडणं म्हणजे आता ज्या पद्धतीने धडाका सुरू केलाय आणि ज्या पद्धतीने प्रश्नांची कैफियत मांडायला सुरुवात केली, भलेही त्या दादांपर्यंत पोहोचो तुमच्या मार्फत तरी ह्या गोष्टी पोहोचतील. प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाचं मनाचं खिन्न आहे आणि पूर्ण जिल्हा ओसाड आहे. एकही गाव उघडं नाहीये, एकही गाव कोणाच्या तोंडावर असं आज म्हणजे उत्साहाचं कुणाच्या वातावरण तोंडावर पाहायला सुद्धा नाही मिळालं जेव्हापासून बातमी आली. आणि दिवसभर लोक टीव्ही समोर चिटकून आहेत. काय घडत आहे? खूप जणांना तर धक्का बसला. खरंच आहे काही? कारण की मुंडे साहेबांच्या वेळेस ही जी बातमी मिळाली होती, खूप जणांना पचनी पडत नव्हतं, तैरावैरा झाली होती. आणि आजही त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी धायमुकून रडतायत. धनुभाऊने तर स्पष्ट उदाहरण केलं की मला वडिलांची कमतरता भासू दिली नाही. अशा पद्धतीनं विकासाची आराखडा निर्माण करणारा, स्वतःच्या कर्तबगारीनं, स्वतःच्या कार्यशैलीनं, स्वतःच्या शिस्तबद्ध कामामुळं सामाजिक परिघामध्ये स्वतःची एक वेगळी छटा मांडणारा आज खऱ्या अर्थानं नेता हरवून आमच्या बीड जिल्ह्यात खूप मोठं नुकसान झालं. आताच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस प्रचाराला आल्यानंतर प्रत्येक त्यावेळेसच्या नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी जीव ओतून दादांनी काम केलं. ते गेवराई असो, बीड असो, धारूर असो, माजलगाव असो, प्रत्येक ठिकाणी आपलं जे आपल्या प्रचाराची जी ओघ आहे, आपली जी
बोलण्याच्या शैली आहेत आणि ज्या पद्धतीने काम दाखवून देण्याची पद्धत आहे, मग त्यांनी कुणाला सोडलं नाही. स्थानिकचे आमदार सोडले नाहीत, स्थानिकचे कार्यकर्ते सोडले नाहीत, सगळ्यांना धडा शिकवला. असा धडा शिकवणारा माणूस आता मिळणार कुठं? सकाळी 8:45 वाजता त्या माणसाची बातमी, म्हणजे 9 वाजता या बातम्या हाताला लागू लागले. मन खिन्न झालं. अचानक फोन आला की अरे दादा गेले. दादा गेले, विश्वासच बसला नाही. आणि तितक्यात मग टीव्ही सुरू केला. त्यावेळेस आजतकवर सुरूच होतं, सगळ्या वाहिन्यांवर सुरू होतं. तर खऱ्या अर्थानं हा जरी सगळ्या जगासाठी ही बातमी असेल, तरी ही आमच्यासाठी खूप मोठी म्हणजे दुःख वेदना देणारी बातमी. कारण की विकास काय असतो ना, तो दादांनी आम्हाला त्यांच्या म्हणजे त्यांच्या संकल्पनेने सांगितला होता आणि ते सत्यात उतरणार होतं. या पद्धतीनं सकाळी सकाळी जाऊन स्टेडियम मध्ये, बीडच्या जिल्हा स्टेडियम मध्ये जाऊन घेतलेल्या ती मिटिंग आणि ज्या पद्धतीने प्रश्नांचा भडीमार सगळ्या अधिकाऱ्यांची टरकलेली आणि दादा आले की सगळे टरकत होते. बीड जिल्ह्यात दादाचा प्रवास झाला की, दादाचा दौरा म्हणलं की सगळे रस्ते चकाचक, प्रत्येक गोष्टीवर असं बारकाईनं अधिकाऱ्याचं लक्ष. आता हे लक्ष घालणार कोण? प्रश्न आहे. कारण की ही कैफियत मांडणार, ज्याच्याकडे कैफियत मांडावी आणि त्यांनी ऐकून या प्रश्नांना सोडव, असा माणूस आता राजकारणात मिळणं कठीण. आश्वासनाच्या खैराती सगळेच वाटतात, कारण की खैरात वाटायला काय वाटतं, पण खैरात जेव्हा एखादा शब्द दिला आणि तो शब्द खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसासाठी सार्थकी केला, असे खूप कमी पाहायला मिळतात. पहिले होते मुंडे साहेब, भलेही रात्री 3, 4, 5 वाजू, सकाळचे पहाटेचे, जोपर्यंत त्यांच्या ओपीडी मधला शेवटचा माणूस त्यांच्याकडे येऊन त्याचं समाधान करून किंवा त्याचा प्रश्न ऐकून त्याला ज्या पाहिजे, पत्र पाहिजे पत्र, फोन पाहिजे फोन करून सांगणं, पण त्याची कैफियत ऐकून त्या पद्धतीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असायचा. त्याच पद्धतीने दादांचा प्रश्न. आणि अशा पद्धतीचे धक्के हे बीड जिल्ह्यांकरांना हा दुसरा धक्का की जे माणूस कधीही हा धक्का सहन करणार नाही. हजारो जण निघाले आता त्या बारामतीच्या दिशेने, पण पायांना अशी जड पावलं झालेली आहेत. मन उदास आहे, मन खिन्न आहे. कारण जे सत्व जागवणारा, जो माणूस विकासाची परिकल्पना दाखवणारा, प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेवणारा, प्रत्येकाच्या कामामध्ये काय काय त्रुट्या झाल्यात ते बेधडक सांगणारा, कसलीही तमा न बाळगणारा, हा अशा पद्धतीचा विकासमुख नेता ज्याने आमचं पालकत्व घेतलं होतं, तोच आमच्याकडून हरवलाय. आज या काळाने खूप मोठा घात केलाय. आणि खऱ्या अर्थानं असा कार्यकर्ता, असा नेता, असा पालक शपथ राजकारणात पुन्हा सापडणार नाही. कारण की ती जी धग आहे, जी नाळ आहे, जी संघर्ष आहे, जो जबाबदारीचा पणा आहे, सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने राजकारणात येतात, पण जबाबदारी घेऊन लोकांचं काम करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या किती आहे, मोर्डावर मोजण्यावर सुद्धा मोजता येणार. त्यामध्ये दादांची वर्णी होती, त्याच्यात दादांचा नंबर 1चं नाव होतं. झटण्यासाठी, चंदनासारखं झिजण्यासाठी. मग कामाची पद्धत बघितली तर 6 वाजताच पाहिजे त्या ठिकाणी जाऊन पोहोचायची तयारी. मग अशा पद्धतीनं कार्यशैली असणारा कार्यकर्ता आज खऱ्या नेता, आज पालक आमचा हरवलाय. खरंच दुःख वाटते, बोलायची सुद्धा इच्छा नाही. नाही तर खूप विषय होते तोंडात, डोक्यात. सकाळपासूनच व्हिडिओची सुरुवात करणार होतो. काल त्या पंचायत समितीमध्ये 2 सरपंचांमध्ये झालेला राडा, खऱ्या अर्थानं तो विषयही मांडायचा होता. जो कल्याण महामार्ग आहे ना, दोन्हीकडून जाणार आमच्याकडे, दोन्ही कल्याण मार्ग जे जात आहेत, तोही विषय मांडायचा होता. खूप मुद्दे आहेत, पण मांडावे आता कुणाकडे? कारण की तुम्ही तर बाहेर आहेत, तुम्हाला काय ऐकायची इच्छाच नाही, पण ऐकणारा आता आमच्याकडे राहिला नाही. खऱ्या अर्थानं हे वेदना जाणणारा खरा नेता, आणि या संदर्भात परमेश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती आणि शांती देव, हीच प्रार्थना. नमस्कार.